ब्रह्मस्वरूपिणे श्री सूर्य नारायणाय इदं अर्घ्यं दत्तन्नमः। ब्रह्मस्वरूपिणे श्री सूर्य नारायणाय इदं अर्घ्यं दत्तन्नमः। ब्रह्मस्वरूपिणे श्री सूर्य नारायणाय इदं अर्घ्यं दत्तन्नमः। ज्ञानादादा, गुरुदादा इथे आल्यापासून एक शब्दही बोलला नाहीये रे। मुक्ते, गुरुदादा एरवीही शांतच असतो की? हो मान्य आहे, पण आज जरा जास्तच शांत झालाय। मुक्ती, तो शांत नाही, अंतर्मुख झालाय। दादा एक खरं सांगू, मी ना आजवर हे कोणापाशीच बोलले नाहीये, पण आज बोलते। मला ना कधी कधी गुरुदादाची खूप काळजी वाटते रे। मुक्ते, तो आपला गुरु आहे, आपला माता पिता आहे, तो सारं काही जाणतो। म्हणूनच तो सारं जाणतो आणि अजाणतेपणी साऱ्याला सामोरेही जातो। अगदी सामान्य क्षणी सुद्धा तो आपले असामान्यत्व सोडत नाही। म्हणूनच तो आपला गुरुदादा आहे। हो दादा, पण तो सुद्धा माणूसच आहे ना, आणि माणसाच्या देहासवे माणसाचं मन सुद्धा आलंच की। ते नाठाळ आक्रंदळ करत असेल तेव्हा काय करत असेल गुरुदादा? तो ना त्याच्या आदिशक्तीकडे जातो। म्हणजे विठुमाईकडे? विठुमाईकडे जावं थोडीच लागतं, त्या मात्या पित्यांचा अंश तर आपल्या आतच आहे। अंतराशी एकरूप झालं की ही सृष्टी सजवणाऱ्या त्या विठुमाईचं सजलेलं रूपच डोळ्यासमोर येतं। देवघरातल्या समयीची शांतता मनभर पसरते आणि मग ओठीचे शब्द सुद्धा त्याच्या स्तुतीतच रंगून जातात। जेथे रूप रेखा ना आपण आसका, सर्व रूप देखा हरी माझा, ते रूप गोजिरे नंदा घरी असे, जनासी जनी वनी दिसे, हृदयी विठ्ठलू ध्याता निरंतरू, विठ्ठल साजिरी ब्रिदावळी, रखुमाई संगे तया माझी, युगे 28 उभे विटेवरी, निवृत्ती साधन ध्याये ध्यानी, मनाची उन्मनी हरी चरणी। पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। तेव्हा ना त्या पोरट्यांच्या आयुष्यात आग लागली असेल, आग। धनी, आता पुढं काय होईल त्या म्या सांगू का? सांग। ती पोरं कुठल्या तरी मोठ्या माणसाला आपल्याकडे धाडणार, तो आला की एक तर राग राग करल, नाहीतर पायावर डोकं ठेवल। मला तर पहिलीच शक्यता जास्त वाटते। तो भोजलिंग आता येईल, डोक्यात राग घालून त्रागा करत। येऊ का? हे साक्षात भोजलिंग काका आमच्या गृही। अलभ्य लाभ, अलभ्य लाभ। या या या, बसा बसा बसा। अरे अरे, बसा बसा भोजलिंग काका, असं नसतं वा, बसा। हा, अरे आपल्या सारख्यांचे चरण आमच्या गृही लागले म्हणजे आजच आमच्यासाठी दिवाळी दसरा। काय प्रल्हादा? धनी, आपण यांच्याशी किती आदराने वागता, आणि हे तुमचा सतत अपमान करत असतात। चुकलंच माझं, आजवर मी आपला राग केला, आपल्याशी अपमानास्पद रीतीने बोललो। समोरचा आपल्याशी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी प्रेमाने वागावं, या विठ्ठलपंतांच्या शिकवणुकीचा
मला विसर पडला. मलाही फार आनंद नाही झाला आपल्याशी वाईट वागून, पण आपणही अयोग्य व्यक्तींनाच साथ देत होतात असं नाही वाटत? योग्य अयोग्य हा भेदाभेद सापेक्ष असतो. आपण अयोग्य वागत होता असं आजवर मला वाटत होतं, पण दंश करणं हा सापाचा धर्म आहे आणि त्यानं तो पाळू नये अशी अपेक्षा मी का करावी? हो की नाही? पहा भोजलिंग काका, आपण अजूनही माझ्यावर रागावलेलेच आहात. आपली मैत्री होऊ शकली असती, पण तुम्ही माझ्याशी मैत्री ही बरोबरीच्या माणसाशी होत असते. मी सामान्य माणूस, आपण राजे. मग ते राजे पण कसं का मिळालेलं असं ना? काका, त्या राजेपणाचा मी आदर करायला हवा होता. तो मी केला नाही, पण आता करणार आहे. कुलकर्णी म्हणून आपण लेकरांवर आरोप करणं हे साहजिकच आहे. नव्हे, आपला अधिकार आहे तो. हो, अधिकारच आहे तो. आणि दुसऱ्याला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी विठ्ठलपंत स्वतःची हानी सोसायलाही सिद्ध होत. आरोप प्रत्यारोप करून काहीही साध्य होणार नाही. लेकरांनी अलंकार चोरला किंवा नाही हे सिद्ध होण्यासाठी एक समाजमान्य प्रक्रिया पार पाडायला हवी, आणि ती प्रक्रिया आहे न्यायसभा. पुरे झालं एकमेकांवर चिखल उडवणं. आपण रीतसर न्यायसभा भरली. पैठणचे गुणीजन योग्य तो न्यायनिवाडा करतील. हा माझा प्रस्ताव आहे. योग्य, अत्यंत योग्य प्रस्ताव आहे. आपल्यासारख्या ऋषितुल्य माणसाचा प्रस्ताव नाकारायला मी खूप लहान माणूस आहे. सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणेच होईल. होऊन जाऊ द्या न्यायसभा. येतो. परंतु न्यायसभेत लेकरं जर दोषी आढळली तर भोजलिंग काका, मला तुमच्यासाठी दुःख होईल. पण मला आनंदच होईल. अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा मी माणूस पण सोडलं नाही याचा आनंद. आणि लेकरं जर निर्दोष ठरली तर अत्यानंदच. चालेल, मी पैठणातल्या गुणीजनांना निरोप धाडतो आणि न्यायसभेसाठी एखादा धर्मवार्तंड पाठवण्याची विनंती करतो. सत्याच्या शोधाला आरंभ होऊ द्या. पांडुरंग हरी. अहो धनी, अहो न्यायसभा काय? अहो गावात एकमेकांवर चिखलफेक करणं सोपं आहे, पण ती पोरं न्यायसभेत निर्दोष सिद्ध झाली तर रंगाला राख पासून हिमालयात निघून जाईल. भोजलिंग काकांना वाटतंय की ते फार हुशारीने खेळलेत, पण त्यांनी मला हवं तेच केलंय. मला हवी आहे ही न्यायसभा भरायला. ज्या आपे गावात त्या पोरांची एवढी कीर्ती झाली, त्या आपे गावातच त्यांचा पराभव व्हायला हवा. अहो, पण धनी, आपल्याला ठाव आहे ते निर्दोष आहेत ते, तो पराभव होणार कसा? ते माझ्यावर सोड. किमयागार केवळ किमया करत असतो. तो ती कशी करतो ते सांगत नाही बसत. चोरी झाली रे, चोरी झाली. पण हे कोणी केलं ते आधी शोधायला पाहिजे. त्या विठ्ठलपंतांच्या कार्ट्यांनी
आपण मुकुट चोरला. आपण पांडुरंगा, अशी काय परीक्षा पाहतोयस रे? आजवर पदरी आलेलं सारं दुःख सहन केलं, पण आज आमच्यावर चोरीचा आळ यावा. पांडुरंगा, आजवर आम्ही कधी कुणाच्या अनुमतीशिवाय एखाद्या वस्तूला सुद्धा हात लावला नाही रे. ज्यांच्या आई बाबांना स्वतःच्या देहाची सुद्धा आसक्ती नव्हती, आज त्यांच्याच लेकरांवर त्यांच्याच गावात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची वेळ यावी. ज्या बाबांनी परंपरेनं चालत आलेलं कुलकर्णी पद सहजरित्या नाकारलं, आज त्यांच्याच गावात आमची अप्रतिष्ठा झाली. असं का? आळंदीतल्या धर्मसभा झाल्या, पैठणची धर्मसभा झाली, आळंदीच्या न्यायसभेनं आम्हाला पोरकं केलं, पण पैठण मधल्या धर्मसभेनं ज्ञानदादाचा ज्ञानेश्वर होतानाचा प्रसंगही दाखवला. वाटलं होतं आता सारं संपलं, पण नाही. आज आपल्या गावातल्या न्यायसभेसमोर पुन्हा उभं केलं गेलं, आणि तोही चौर्य कर्माचा आरोप ठेवला जाऊन. पांडुरंगा, आम्ही खचलो आहोत असं मात्र समजू नकोस. केवळ मनाला यातना होत आहेत इतकंच. आमचे आई बाबा या समाजाशी, समाजातल्या अनिष्ट चालीरीतींशी लढले होते. आम्हीही लढत आलो आणि लढतच राहू. जिथे जिथे अन्याय अत्याचार दिसेल तिथे आम्ही पाय रोवून उभे राहू. केवळ तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. माझी भावंड माझं बलस्थान आहे. तू केवळ इतकंच कर. आमच्यातली माया प्रेम सदैव असंच राहू दे. मग भलेही किती अरिष्ट आली तरी चालतील. आम्ही खंबीरपणे त्याला सामोरं जाऊ. येऊ देत कितीही विसोबा शास्त्री, मार्तंड शास्त्री, आम्ही त्यांना तोंड देऊ. आणि पांडुरंगा, हे माझं गाराण नाहीये बरं. तू घे, जितक्या परीक्षा घ्यायच्या तितक्या घे. तो तुझा अधिकारच आहे. पण माझा माझ्या ज्ञानदादावर आणि गुरुदादावर अपार विश्वास आहे. मला वाईट टाकलं तरी चालेल, एवढंच नाही मला फासावर लटकवलं तरी चालेल. मी त्या मार्तंड कुलकर्णीला सोडणार नाही. गावचा कुलकर्णी असला म्हणून काय झालं, मी त्याचं काही ऐकून घेणार नाही. चाललोय म्या. भीमा दादा, क्रोधापायी केलेली कृती हिंसा घडवते आणि आपलाच घात करते. माझा घात झाला तरी चालेल, मी त्या मार्तंड शास्त्रीला सोडणार नाही. पण हे त्या पांडुरंगाला मान्य असेल का? अरे, आपण त्याला मायबाप म्हणतो तेव्हा आपण त्याची लेकरं होऊन जातो, आणि आपली लेकरं असं रागाच्या भरात हिंसेचं कारण ठरलेलं कुठल्या मायबापाला आवडेल का? मग काय असं आपण नुसतं हातावर हात ठेवून बसायचं? मावशी, अगं मार्तंड शास्त्रांची कृती कितीही असमर्थनीय असली तरी आपण संयमानेच वागायला हवं. अगं पण मुक्त ह्या येळेत संयम आणायचा कुठून? विश्वासातून. दादा, आपली बाजू सत्याची आहे आणि सत्याला तर भयाच्या सावलीची सुद्धा पर्वा नसते. आणि भय आपल्यात परकीय प्रवेश करून शिरतं, परंतु संयम आपल्या ठाईच असतो. केवळ त्याला आपल्यात डोकावून शोधावं लागतं. आणि दादा, न्याय आपल्या बाजूने लागेल की नाही याची चिंता नाहीच आहे, पण आई बाबांच्या नावाला गालबोट लागेल असं आपल्या हातून काही घडायला नको.
आणि ह्याची काळजी तर आपणच घेतली पाहिजे ना. तुम्ही लेकरला गुणाचे आहेत, संकटाशी मैत्री करता ना. आम्ही आपली साधी सुधी माणसं. खरे भीमा दादा, म्हणून तर जीवाला निस्ता घोर लागून राहतोय बघ. काय होईल, कसं होईल, पैठणहून धर्मसभेसाठी कोण येईल, आपल्याला न्याय मिळेल का नाही, काय बी कळना झालंय. मावशी, आपल्या पदरी जो न्याय पडेल ती त्या हरीचीच इच्छा असेल ना, मग चिंता कसली? हो की नाही गुरुदादा? ज्ञाना, पाहिलंस का कोण आले ते? बघ रेडा, तुम्हा दोघांचाही आत्मा एकच आहे का रे? होय. बघ हा मूढबुद्धी रेडा, याच्या मुखी जर तू वेद वदविलेस तर तू खरा. हरि ओम अग्निमीळे पुरोहित यज्ञस्य देवमृत्विजम्. तुम्ही माझी क्षमा मागू नका. इतिहासात पैठणचं नाव कायमचं कोरलं गेलंय आपल्यामुळे. नाही, आपल्या साधनेत व्यत्यय आणू नका. अशामुळे मला माझ्या थिटेपणाची अधिकाधिक जाणीव होते. शास्त्री, एखाद्या भव्य पर्वताला विश्वाच्या विशालतेची जाणीव असते, पण म्हणून जनसामान्यांसाठी तो थिटा होत नाही. परंतु मी झालोय. उद्याचा न्यायनिवाडा करण्याची जेव्हा मी संमती दिली, त्या क्षणापासूनच प्रत्येकाच्या डोळ्यात मी रोषच बघतोय. अर्थात त्यात त्यांचाही दोष नाहीच. सूर्याच्या तेजाची चिकित्सा काजव्यांनी करायची म्हटली की अजून काय होणार नाही का? मुळात सूर्य कोण आणि काजवा कोण ही तुलनाच नको करायला. पण सारे मानव आहोत. उद्या केवळ एक मानव दुसऱ्या मानवासमोर त्याची बाजू यथाशक्ती मांडणार आहे, इतकंच. परंतु आपल्यासारख्या दिव्य व्यक्तीला हे सगळं असं करायला लागावं, आणि मुळात चौर्य कर्मासारखा आरोप आपल्यावर यावा, यासारखी दुर्भाग्याची गोष्ट ती काय? याआधी माझ्या हातून जी दिव्य घडली ती सारी त्या पांडुरंगाच्या आशीर्वादामुळेच घडली. यात माझं काहीच श्रेय नाही. कधीतरी ही दिव्य माझ्या हातून घडली म्हणून मला कोणी प्रश्न विचारू नये असं म्हणणं योग्य नाही. प्रत्येकाचं रोजचं जगणं ही एक परीक्षा असते. मग त्यात मी वेगळा का ठरू? पण ती परीक्षा घेण्याचं दुर्भाग्य माझ्याच ललाटी काय यावं? ते दुर्भाग्य प्रभू श्री रामचंद्रालाही चुकलं नव्हतं. सीतामाईला अग्निपरीक्षा द्यावी लागली याचं कारण त्यांचा तिच्यावर संशय होता हे नव्हतं, तर एक राजा म्हणून सत्य प्रकाशात आणणं हे त्यांचं कर्तव्य होतं. आणि आज आपण त्याच स्थानी आहोत. केवळ आपणच हे समजू शकता, नाहीतर बऱ्याच लोकांचा असा समज झालाय की माझ्या मनात अजूनही आपल्याविषयी द्वेषभावनाच आहे आणि केवळ सूड घ्यायचा आहे म्हणून मी हे सगळं करतोय. तर बाकीच्यांना वाटतं पैठणमध्ये ज्यांनी आपल्या पायावर मस्तक ठेवलं तो निरपेक्ष न्याय निवाडा कसा काय करू शकतो? या साऱ्याचा आपण आपल्या मनाला क्लेश होऊ देऊ नका. आपली ओळख आहे हे विसरून उद्या तटस्थपणे निवाडा करा. तरच उद्या जे सत्य सिद्ध होईल ते निर्विवाद आणि चिरंतन असेल. सत्य हे संघर्ष करून त्याचं फळ म्हणून आमच्या झोळीत पडायला हवं, दान म्हणून नाही. आपल्या मनी एकमेकांबद्दल स्नेह आहेच आणि तो सदैव राहील. मात्र उद्या आपण पैठणच्या धर्मपीठाचे प्रतिनिधी असाल आणि मी एक आरोपी. दोघही आपल्याला नेमून दिलेली कार्य करू. शेष सारं त्या पांडुरंगाच्या हाती.